ढेबेवाड़ी रोड से विंग तक और कराड़ दक्षिण में सड़क विकास कार्यों का उद्घाटन और कराड़ दक्षिण के मान्यवरों का भाजपा पक्ष में प्रवेश का कार्यक्रम संपन्न। कराड़ दक्षिण विधानसभा क्षेत्र में कांग्रेस के पूर्व जिला परिषद सदस्य शंकर खबाले, कांग्रेस प्रवक्ता तानाजी चावरे, विधायक अतुल भोसले के नेतृत्व में बीजेपी में शामिल हुए। यह प्रवेश सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र शिवेंद्रराजे भोसले की मौजूदगी में हुआ। इससे कांग्रेस को बहुत बड़ा झटका। भाजपा पार्टी प्रवेश समारोह में विभिन्न गणमान्य व्यक्तियों का स्वागत। माननीय नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले, विधायक डॉक्टर अतुल सुरेश भोसले बाबा, माननीय मदन राव मोहिते, माननीय विक्रम विनायक पावस्कर, माननीय आनंद राव पाटिल, माननीय जगदीश दादा जगताप, माननीय जयवंतराव पाटिल, माननीय श्री दयानंद पाटिल, माननीय श्री धोंडीराम जाधव, माननीय श्री दत्तात्रेय देसाई, माननीय निवासराव थोराट, माननीय श्री सयाजी यादव, माननीय श्री बबनराव शिंदे, माननीय श्री धनंजय पाटिल, माननीय श्री गुणवंतराव पाटिल, माननीय श्रीरंग देसाई, माननीय अतुल शिंदे, माननीय बाजीराव निकम उपस्थित थे। माजी उपसरपंच विंग धनाजी विलास सन्माननीय अतुलवांचा आणि सन्माननीय आपण टाळ्या मुलाचा सत्कार संपन्न करूया म्हणजे या तरी आणि त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी आपण सगळेजण विंगामध्ये जमलेलो आहोत। ते आदरणीय शंकरराव भाऊ खबाले, आमचे दुसरे मित्र आदरणीय पैलवान तानाजीराव चौरे, त्यांच्या रोड विंग या रस्त्याच्या विकास कामाचं उद्घाटन आणि या संपूर्ण जिल्हा परिषद गटातील ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी करण्याचं तयारी सुरू आहे का? हो, आता आम्ही शेवटी ज्या पक्षामध्ये आम्ही सगळेजण पदाधिकारी म्हणून काम करतोय, ज्या पक्षानं आम्हाला एवढी ताकद दिली आणि ज्या पक्षामधनं आम्हाला न्याय मिळाला, पदं मिळाली, आज त्या पक्षासाठी आम्हाला जिल्ह्यामध्ये काम केलंच पाहिजे। आमच्या भारतीय जनता पार्टीची ताकद जिल्ह्यामध्ये साताऱ्यात कशी वाढेल आणि हा जिल्हा परिषद असू दे किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या वेळेला निवडणुका येतील त्या भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या कशा होतील हा प्रयत्न आमचा नक्की राहणार। जिल्ह्यात सगळीच ताकद महायुतीची आहे, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्वबळावर लढणार आहे का युती म्हणून? आता या बाबतीत कसं आहे, शेवटी याचे निर्णय हे राज्याच्या स्तरावर वरिष्ठ नेते मंडळी वेळोवेळी घेतील। ज्यावेळेला निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला स्वबळावर जायचं का युतीमध्ये लढायचं का काय असेल ते आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे बावनकुळे साहेब असतील किंवा आता आमचे रवींद्र चव्हाण साहेब अध्यक्ष आहेत ते आम्हाला सांगतील। पण आज जिल्ह्यात तरी आम्हाला आमची पक्षाची ताकद ही वाढतीच ठेवली पाहिजे, वाढवत राहिली पाहिजे, त्यात काय तडजोड करून चालणार नाही। मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या निर्णयाला उदयनराजेंनी विरोध केला। माझं काय म्हणणं आहे की हिंदू खाटीक समाज पहिल्यापासून आहे आणि मुस्लिम समाजामध्ये पण खाटीक आहे। शेवटी कुणी कुणाकडनं मटण घ्यायचं हा ज्याचा त्याचा विषय, त्यामुळे तसं काय राणेंनी जे केलंय ते मल्हार सर्टिफिकेट त्यांचं काय असं म्हणणं नाहीये की मुस्लिम यांच्याकडनं घेऊ नये। आता तुम्हाला गंमत वाटेल, आज माझ्या घरी पण जे मटण येतं ते आमचं अजिंक्य मटण शॉपवाला ते मुस्लिमच आहे आमचा, असं काय हे नाही की त्याच्यामध्ये काय आहे। त्यामुळे आता कसं आहे, हे सगळा वाद कुठनं सुरू झाला? संभाजी महाराजांच्या वक्तव्यावरून। आता हा वाद कुठेही वाद नव्हता, ही वक्तव्य झाल्यावरच हे सगळं वादंग जो आहे तो राज्यात पेटला आणि ह्या रिॲक्शन ज्या वेगळ्या वेगळ्या ज्या आहेत त्या सुरू झाल्या। त्यामुळे माझं म्हणणं आहे की असे वाद मुद्दामून केले जातात की ज्याच्यामुळं राज्यामध्ये अस्थिरता निर्माण राहिली पाहिजे, लोकांमध्ये जाती धर्मामध्ये तेढ कायम राहायला पाहिजे।
हे शांत व्हायला लागले की अजून कोणतरी काय तर बोलणार. मी तुम्हाला आज सांगतो. त्यामुळे ह्या गोष्टी करू नका ना. म्हणजे आज अबू आझमीन सारखा एवढा सिनियर नेता, ते काय काल परवा राजकारणात नाही आलेले, नवीन नाही, ते एवढे सिनियर आहेत, त्यांना माहित आहे किंवा ह्या गोष्टीवर बोलल्यावर काय होणार आहे. एवढं असून पण ते बोलले, पण बोलले ठाम तरी राहावं त्याच्यावर. मग तुम्ही 4 दिवसांत परत म्हणताय मला असं म्हणायचं नव्हतं, माझं संभाजी महाराजांवर फार प्रेम आहे, निष्ठा आहे. मग बोलायची गरज काय होती? तुम्ही 4 दिवसांतर हेच बोलणार होते, बोलायची गरज नव्हती. आज राज्य म्हणजे आता बाकी सगळी राहिली बाजूला, राज्यामध्ये वेगळं वातावरण व्हायला लागलं ना. बाबा, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली, आपली भूमिका काय असेल? बाबा, मी काय त्या कारखान्याचा सभासद नाही, त्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही. शेवटी कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असतो आणि सभासद त्याच्यावर निर्णय घेणार. सहकारामध्ये आपण नेहमीच म्हणतो की राजकारणाचे जोडे सहकारामध्ये आणून ते बाजूला काढून यावेत. आता जो कारखाना शेवटी ज्या सभासदांच्या मालकीचा आहे त्यांनी निर्णय त्याच्यावर घेणार. आज अजिंक्यताराचं काय असलं तर मला विचारा. आताच मी साखर पूजन करून शेवटची पोथी पूजून आलोय. बाबा, टार्गेट काय? कराड दक्षिण हा भारतीय जनता पार्टीचा गड करण्याचं आमचं टार्गेट आहे आणि मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश येणाऱ्या काळामध्ये आम्ही करून घेणार आहोत. ज्याला आमच्याबरोबर येऊन काम करायची इच्छा आहे त्याला आम्ही आमच्याबरोबर घेणार आहोत.